सध्या नवी मुंबईतील स्वीकृत नगरसेवकांच्या नामांकन प्रक्रिया पूर्तता झालेली आहे। भाजपाकडनं 6, शिवसेनेकडनं 4 स्वीकृत नगरसेवकांसाठी ही प्रक्रिया पार पडलेली आहे। या प्रक्रियेत सामाजिक कार्यकर्ता सुनील चौधरी यांनी स्वीकृत नगरसेवकांसाठी आपलं नामांकन अर्ज दाखल केलं होतं। मात्र सुरुवातीला महानगरपालिकेने त्यांच्या फॉर्मवर गटनेत्याची स्वाक्षरता आवश्यक असल्याचे कारण देत त्यांचे नामांकन स्वीकारण्यास नकार दिले। यावर सुनील चौधरी यांनी नियमाचा दाखला देत हे आवश्यक नसल्याचे म्हटलेले आहे। सध्या सुनील चौधरी यांच्यासह 2 व्यक्तींचे फॉर्म स्वीकारले गेले, परंतु खरंच प्रश्न असा आहे की लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार खरोखरच केवळ राजकीय पक्षांच्या गटनेत्यांच्या पाठिंबा असलेल तरच तुम्ही स्वीकृत नगरसेवक होऊ शकता का? नियमामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे? थेट सुनील चौधरी यांच्याकडनं जाणून घेऊया। मुख्यतः जरी आम्ही राजकीय पक्षाचे सदस्य नसलो तरी सामाजिक काम आम्ही करत असतो। त्याचबरोबर जसं शिक्षण आहे, पुनर्विकास आहे, या विषयामध्ये आम्ही अभ्यास करत असतो। त्या विषयातलं थोडंफार आम्हाला समजतं। आमचा मुद्दा असा होता, ज्यावेळेस हे महानगरपालिकेमध्ये नामनिर्देशित सदस्य घेण्यासंदर्भातलं खरं तर त्यांनी ॲडव्हर्टाईज म्हणता येईल ते आलं त्यांचं नोटीस छापून, तेव्हा आम्ही असं ठरवलं की आपण याला प्रयत्न करायला हरकत नाही। कारण उद्या जेव्हा पुनर्विकासाचे प्रश्न आहेत, उद्या जेव्हा शिक्षण क्षेत्रातले प्रश्न आहेत, महापालिकेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांव्यतिरिक्त ह्या ज्या 10 जागा आहेत ज्या की तज्ज्ञ लोकांना द्याव्यात अशी अपेक्षा आहे, त्यासाठी आपण अर्ज करावा असं मला वाटलं। आणि त्या अनुषंगाने मी 28 फेब्रुवारी 2012चं एक शासनाचं अधिसूचना आहे, त्यानुसार त्याचा अभ्यास केल्यावर माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला पक्षाचं सदस्यत्व नसेल किंवा गटप्रमुख किंवा जो काय सत्तेत आलेला पक्ष आहे किंवा जो काय मोठे पक्ष आहेत त्यांचं जरी पाठिंबा आत्ता या क्षणी मिळाला नाही किंवा त्यांनी जरी त्यांची संबंध नसतील तरी आपण हा अर्ज भरावा। हा अर्ज भरण्यासाठी म्हणून आम्ही जेव्हा कॉर्पोरेशनमध्ये नवी मुंबई महापालिकेमध्ये गेलो तेव्हा प्रशासनाकडून विशेषतः या गोष्टीचं आम्ही त्यांना मुख्यतः आमचा अर्जच असा होता की त्यांनी जो फॉर्मॅट दिला होता हे नामनिर्देशित सदस्य नेमणुकीसाठीचा, त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं। कारण त्यामध्ये त्यांनी एक जे काही 4-5 फॉर्म्स होते त्यामध्ये त्यांनी गटप्रमुखाची सही म्हणजे शिफारस असावी महापालिकेतल्या सध्याच्या सभागृहाच्या जे काही मोठे गट आहेत किंवा जेवढे काही गट आहेत त्यांच्यापैकी कोणा एकाची शिफारस असावी अशी त्यांनी तो फॉर्म मध्ये तरतूद केलेली होती। आम्ही त्याला ऑब्जेक्शन घेतलं मेनली, कारण आमचा मुद्दा असा होता की आम्ही कोणा गटप्रमुखाला ओळखतो, म्हणजे ओळखतो नाही हा प्रश्न नाही, पण आम्ही त्यांच्या पार्टीचे सदस्यच नाही, त्यामुळे आम्हाला कोणती पार्टी असं काही रिकमेंडेशन करेल अशी काही शक्यता नाहीये आणि ते कायद्याला धरून पण नाहीये। ज्या GRचा मी आता उल्लेख केला त्यामध्ये पण तसं काही म्हणलेलं नाहीये। त्या नोटिफिकेशन मध्ये महाराष्ट्र शासनाच्या असं म्हणलेलं आहे की आयुक्तांनी या प्रोसेसची सुरुवात करायची आहे। आयुक्तांनी जे नावं आहेत, जे नावं येतील ते सगळे गटप्रमुख, महापौर, उपमहापौर, तिथले त्या सभागृहाचे नेते यांच्याशी सगळ्यांची विचार विनिमय करून हे रिकमेंड करायचं आहे। त्यामुळे आम्ही त्यांना म्हणालो की गटप्रमुखाची सुरुवातीलाच आमचा अर्ज स्वीकारण्यासाठी गटप्रमुखाची गरज नाहीये, हा आयुक्तांचा अधिकार आहे। आयुक्तांनी स्वतःचा अधिकार वापरून हे अर्ज स्वीकारावेत। त्यानंतर महापालिकेच्या पटलावर जेव्हा सभागृहामध्ये हा विषय जाईल तेव्हा तिथे हे होईल, तोपर्यंत आम्हाला वेळ मिळू शकतो, तोपर्यंत आम्ही कदाचित राजकीय पार्ट्यांना समजावण्यात यशस्वी होऊ शकतो की बाबा तुम्ही ज्या लोकांना रिकमेंड करताय किंवा तुमचे लोक जरी कितीही चांगले असले तरी आमचे पण क्वालिफिकेशन्स, आमचे पण एक्सपिरियन्स आणि आमचे पण त्यातलं जे एक्सपर्टीज आहे त्या सगळ्यांचा विचार व्हावा, किमान तेवढी संधी एका सामान्य नागरिकाला मिळावी, हा आमचा उद्देश होता।
आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न केले. अर्थात थोडा वेळ लागला आम्हाला कन्व्हिन्स करायला, पण आम्ही माननीय आयुक्तांचे या निमित्तानं आभार मानतो. त्यांनी कायदा आणि सगळं बघितल्यानंतर त्यांनाही हे लक्षात आलं की हा अधिकार आहे सामान्य नागरिकाला अर्ज भरण्याचा, आणि तोपर्यंत त्याला मी नाकारू शकत नाही. आणि त्यामुळे मग त्यांनी आमचे अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी आम्ही 2 अर्ज, म्हणजे मी माझा स्वतःचा भरला होता, माझ्याबरोबर एक विशाल माने, तेही पण चांगले क्वालिफाईड ग्रस्त आहेत, त्यांनी भरला. आणि मग त्यानंतर तो दुसऱ्या दिवशी 12-13 अर्ज अजून आल्याचं कळतंय. तर एकंदरीत पहिल्यांदाच असं झालं नवी मुंबई महापालिकेमध्ये की राजकीय पक्षाशी संबंध असो नसो, आपण या नामनिर्देशित सदस्य या पदासाठी अर्ज भरू शकतो. हे सामान्य माणसांच्याही लक्षात येण्यासाठी ही एक चांगली आमची भूमिका तयार झालेली आहे. आज तुम्ही बघाल नवी मुंबईमध्ये मुंबईवरून आलेले लोक राहत आहेत बरेचसे, आणि विशेषतः मुंबई महापालिकेचे बरेचसे रिटायर्ड ऑफिसर आपल्या क्षेत्रात राहतात, जे की तिथे ट्रॅफिकवर ज्यांनी काम केलंय, ज्यांनी रोडवर काम केलेलं आहे, ज्यांनी प्रॉपर्टी टॅक्सच्या संदर्भात काम केलेलं आहे, ज्यांचं एक्सपर्टीज इतर क्षेत्रात आहे महापालिकेशी संदर्भ असलेल्या, इन्क्लुडिंग गार्डन्स असू द्या, बाकी सगळ्या गोष्टी असू द्या, पाणी असू द्या, यामध्ये त्यांचं एक्सपर्टीज वापरल्या जाणं खरं तर अपेक्षित आहे की आपल्याला चांगले ते आज आपले नागरिक झालेले आहेत. तर मूळ मुद्दा आमचा एवढाच होता की एक्सपर्टीज जे आहेत ती वापरायला महापालिकेला संधी आहे, आणि त्यासाठी त्यांनी आमचे अर्ज, आणि आपल्या माध्यमातून आम्ही सर्व गटनेत्यांना, सर्व पक्षांना पण ही विनंती करतो की आम्ही केलेल्या अर्जांचा त्यांनी गांभीर्यपूर्वक विचार करावा. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.